आता मी म्हशी सोडणार नाही जा तू घास रटव एकदा टाकू समजू हा किती माशा चला तोंड दाखव इकडे बघ हे बघा हॉल कातर कातर काय पाहिजे नाही व्हॉलीबॉल प्लेअर त्यांचं मैदान चालू आहे व्हॉलीबॉलचं कुणाला म्हणालास रे आ कुणाला म्हणालास का बर बघा वातावरण कसं झालंय आणि मॅडमला यायचं होतं इकडं म्हणून का तर पोरांचं चालू आहे व्हॉलीबॉलचं मैदान करायला तर तिला यायचं होतं त्यांच्याकडे मामाकडे चला म्हणून रडत होती गबिन कामाची बेजारी लावते सगळ्यांची उचलून घे कसं केलं होतं हातात चप्पल घेऊन चप्पल पायात घालायचं सुद्धा मॅडम हातात चप्पल घेऊन चालतात आहे की नाही मग दुसऱ्यांची बेजारी लावायची ना चप्पल कुठं असते पायात असते का हातात असते हातात मग डोक्यावर ठेवून चालायचं चप्पल आहे की नाही तर किती छान वाटायला बघा संध्याकाळ झाली किती 7 वाजले चप्पल खाली कर किती वाजले सानू किती वाजलेत 7 हाय गाईज मग कसे आहात तुम्ही सगळे छान आहात का आमचे व्हिडिओ बघत जा हो का पडलं ही पोरगी मग घे घाल चप्पल चल ये घे मग उचलून घेते ये उठ ते चप्पल हातात घे चल उचल लवकर उचल नाटकी बाई नाही घालायची नाटके ना पोरीची मन आमचे व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा तर मॅडमचं इकडं गाण्याच्या तालावर चालू होतं डान्स करायला आणि चप्पल हातातच घेऊन फिरत होती चप्पल पायात घालायचं नव्हता म्हणून तिला आणि ती चप्पल तिनं रडून आणलेला होता बरं का तिला दुसरा घ्यायचा होता पण तिला तेच घ्यायचं म्हणून पण आता घालायला काय मॅडम तयार नाहीत मला घालता येत नाही चालता येत नाही म्हणून त्याची नाटकं चालू आहेत आणि इकडं गहू वाळू घातलेला होता कारण आता खळं झाले होतं थोडे ओलसर होते मग ते गोळा करण्यासाठी आले होते आणि मॅडमने इकडे चप्पल वगैरे फेकून दिलेला होता तिला घालायचं नाही म्हणून तिकडं मस्त मामाकडे चक्कर मारून आलेल्या होत्या कारण तिकडं व्हॉलीबॉलचं मैदान करायला चालू होतं आता उन्हाळ्यात लेकरांना खेळण्यासाठी वगैरे आता शाळा कॉलेज संपलं की काय करतात त्यासाठी व्हॉलीबॉलचं मैदान चालू होतं तर इकडं मॅडमची मस्ती तर काय आपल्याला दिवस नारात चालूच असते तर असं काय होतं आजचा दिवस तर बाय